अतुल्य व्यक्तिमत्व, त्यांची सेवाही आपण करू शकतो, हाही एक ॲडिशनल विचार मी मांडला. हे कवी संमेलनाचा आता समारोपीय होतोय आणि नंतर आपण थेट पुरस्काराकडे जाणार आहोत. बऱ्याच जणांना घाई आहे, घड्याळाकडे लक्ष आहे, मोबाईलकडे लक्ष आहे, याची मला जाणीव आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आपण मुद्दाम सगळ्यांचं स्वागत केलेलं नाही, कारण 2 कार्यक्रम एकत्र आहेत, एक कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम, यामुळे मुद्दाम पुष्पगुच्छ दिलेले नाही. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जो खर्च येणार होता फुलांच्या हारावर, तोच फुलांच्या हाराचा खर्च आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये चौफाळा तो वह्या वाटणार आहोत. म्हणजे मोठे मोठे जे महागडे हार आणायचे त्याच्याऐवजी आपण जिल्हा परिषद शाळा चौफाळा वह्या वाटणार. त्या शाळेत 22 मुलांना वडील नाही आणि त्यात काही जणांना आई पण नाही. तर ती आंतरिक जाणीव नक्कीच आहे. आजच्या या कवी संमेलनाचं समारोपीय भाषण आणि काव्यवाचन समयोचित असं आमच्या भगिनी सौ रुपाली बागरे वैद्य मॅडम त्या करणार आहेत.